मी सातत्यानं सांगतो की महाराष्ट्र हे राज्य मोठं आहे. गृह खातं मी सुद्धा 6 वर्ष सांभाळलेलं आहे. स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे या गृह खात्याला स्वतंत्र मंत्री नेमावा अशी आमची काँग्रेसमन या ठिकाणी मागणी आहे. तोपर्यंत कारण की नराधामांचं धाडस होते त्याचं, कारण की त्यांना शिक्षेतून सूट मिळते. शक्तीत कायदा केंद्र शासनाने परत पाठवलेला आहे आणि मला वाटतं या सगळ्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलं हेच या ठिकाणी नमूद करतात. मला वाटतं आज राज्यामध्ये सत्य बोलणं म्हणजे अवघड आहे अशी परिस्थिती झालेली आहे. विलासरावांच्यावर जी घटना या ठिकाणी झाली त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निषेध या ठिकाणी करतो. लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला. तुम्ही बोला, तुम्हाला तुमचं मत मांडायचं, आम्हाला आमचं मत मांडायचं, आम्ही बोलतो ना. आम्हाला आमच्या मत व्यक्त करायचा अधिकार आहे ना. हे मत व्यक्तच करायचं नाही, दहशत करायची हे कुठलं आहे? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर कायदा आणि सुव्यवस्था राज्यात ठेवायची अशी इच्छा त्यांची असेल तर ताबडतोब ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा. मेसेज जाऊ दे महाराष्ट्रात की चुकीला या ठिकाणी माफी नाही, हा मेसेज जाऊ. आमदार कोणी दिला? भाजपच्याच आमदारांनी याला पाठिंबा या ठिकाणी दिला. त्यांना एक वेगळ्या विशिष्ट गोष्टीच पुढे त्या ठिकाणी आणायचे. वारकरी संप्रदायाचं मूळ काय आणि आता ते सांगतायत काय हे या ठिकाणी नव्हतं. आणि मग पवार साहेबांनी जी भूमिका घेतली त्यानंतर अनेकांनी भूमिका घेतली की हे चूक आहे. आता चूक आहे म्हणायला या ठिकाणी अडचण काय लोकशाहीमध्ये? तुम्ही मान्य करा, नाही मान्य करा, परंतु मला म्हणण्याचा अधिकार आहे तुम्ही चुकीचं बोलताय. त्यामुळे तुम्ही त्याचा निषेध या ठिकाणी शाही कुठून करताय हे दुर्दैवी आहे. असे प्रकार घडत गेले ह्या बाजूला, तर या बाजूने तसंच कृत्य उद्या होऊ शकतं. होणार नाही असंच म्हणता येणार नाही. कारण की एका हाताने जरी तुम्ही एखादी गोष्ट करता तरी दुसऱ्या बाजूने एखाद्या गोष्टीचा बोलत असेल तर तिथे जाऊन तुमचा विषय होऊ शकतो.